अंजूने सौरभच्या रूमचा दरवाजा ठोठावला. सौरभने दरवाजा उघडला तशी ती भरभर म्हणाली, वश जवळ झोप, मला अर्जंट बाहेर जायचं आहे. आल्यावर सांगते काय ते. तो काही बोलण्याआधीच ती पळतच खाली गेली. सौरभ चकित झाल्यासारखा बघत होता. ती गेली तिकडे. सकाळी बोलता येईल असा विचार करून तो मग वंशजवळ झोपायला गेला. पुढे, देवा, काळजाची हाक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. हे आरपार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. अंजूच्या डोळ्यातून घळा पाणी वाहत होतं. त्या खबऱ्याचे शब्द सारखे कानात घुमून सुईसारखे टोचत होते. आत काळीज रक्तबंबाळ झाल्यासारखं वाटत होतं. पण तिचा अजूनही विश्वास नव्हता त्या बातमीवर. ती त्या ठिकाणी पोहोचली. लोकांची बरीच गर्दी झालेली दिसत होती. अग्निशमन दलाने आग विझवलेली दिसत होती. तरी वर खिडकीतून निघणारा पुसटसा धूर दिसत होता अजून. पोलिसांच्या गाड्या दिसत होत्या आलेल्या. ॲम्ब्युलन्सजवळ उभं राहून बोलत होते ते. तिच्या खबऱ्याने तिला पाहिलं तसा तो लगेच तिच्याजवळ आला आणि म्हणाला, खूपच मोठा स्फोट होता मॅडम. नशीब तो सगळ्यात वर राहत होता, नाहीतर बिल्डिंगच राहिली नसती. बाकी कुणाला काही झालं नाही ना? तिने काळजीने विचारलं. नाही. तो माणूस तेवढा आत गेला होता. बॉडी अजून बाहेर काढली नाही. तो पुढची माहिती देत म्हणाला. तुला नक्की विश्वास आहे? तो माणूस फोटोमधलाच माणूस होता का? अंजूने आता धडधडत्या छातीने विचारलं. तो आता स्वतःवर विश्वास असल्यासारखा म्हणाला, मी कसा ओळखणार नाही त्याला? त्याच्यासोबत अजून एक माणूस आला होता. पण तो ज्या कारणे आला त्या कारणे परत गेला. हा वर गेला आणि स्फोट झाला. अंजूला आत गरगरल्यासारखं होत होतं. पण नाही, अंजूनही चान्स होता. तिने स्वतःला सावरत विचारलं, तू त्या कारमधल्या माणसाला पाहिलं होते का? नाही, त्याचा चेहरा नाही दिसला. तो आठवून म्हणाला. कारचा नंबर वगैरे? तिने डोक्याला हात लावत विचारलं. तो भेटला तर कदाचित काहीतरी करता येणार होतं. रुद्रांश कोणाच्या सानिध्यात काम करत आहे हे तरी कळेल. फोटो काढलेत ना मी, तो म्हणाला. तसं तिने अधीरतेने ते मागितले. त्याने तिला मोबाईलमधले फोटोज दाखवले. कारला नंबर प्लेटच नव्हती. ती चिडून मोबाईल आपटणार तेच तो ओरडला, मॅडम नवीन आहे. तिने त्याच्या मोबाईलमधले फोटोज तिच्या मोबाईलवर घेतले. त्याचा मोबाईल देऊन ती तिथल्या गर्दीत शिरली. नेमकी 2 माणसे स्ट्रेचरवर एक प्रेत घेऊन येत होते, ज्यावर सफेद कापड अंथरला होता. मला काहीही करून त्या बॉडीचं सॅम्पल भेटलं पाहिजे. म्हणजे तो माणूस रुद्रांश नाही हे तरी कन्फर्म होईल. तिने मनातच विचार केला. अजूनही तो माणूस रुद्रांश असेल यावर तिचा ठाम विश्वास नव्हता. कारण जर त्याला तिच्या आयुष्यात आणायचंच नसतं तर देवाने तिला पुसटशी आशाही दाखवली नसती. रुद्रांश तिच्यासमोर आला म्हणजे तो तिला मिळणार म्हणूनच. तिच्या वेड्या मनाला तरी हेच वाटत होतं. ती अंगावरचं स्टोल नीट करत तिथे ॲम्ब्युलन्सजवळ गेली. पोलिसांसोबत बोलणं ठीक दिसणार नव्हतं. ती लोकांमध्ये स्वतःला लपवत पुढच्या दरवाजाकडे गेली. ड्रायव्हरला पटवायला लागणार होतं. तिने त्याला तिचा चेहरा दाखवला तसा त्याने बसल्या बसल्या सॅल्यूट ठोकला. तिने त्याला तिचं काम सांगितलं. माणूस चांगला होता तो. तोही तयार झाला लगेच. ती मग स्वतःला लपवत पुन्हा तिच्या गाडीजवळ आली. ती आत बसली नाही तेच तिला तिथे मुकेशची गाडी येताना दिसली. शट, ती पटकन खाली वाकत ओरडली. त्याने जर तिची गाडी बघितली तर तो ओळखणार होता. तिने हळूच मान वर करून बघितलं. मुकेश उतरून उभ्या असलेल्या पोलिसांकडे जात होता. तिने पटकन तिची गाडी तिथून काढली आणि ॲम्ब्युलन्स ज्या हॉस्पिटलकडे जाणार होती तिकडे घेतली. गाडी जरा लांब पार्क करून ती ॲम्ब्युलन्सची वाट पाहत थांबली. ॲम्ब्युलन्स आली. मागून पोलिसांच्या गाड्याही होत्याच. रुद्रांची बॉडी घेऊन ते लोक आत निघाले. त्यातलाच एक ड्रायव्हरही होता. मुकेश दिसला तशी ती पटकन तिथल्या झाडामागे लपली. ते सगळे आत गेल्यावर ती ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसली. थोड्याच वेळाने तो ड्रायव्हर आत येऊन बसला. तो एक पाऊल पुढे करत म्हणाला, हे घ्या मॅडम, नजर चुकवून घेतला आहे. बॉडी इतकी जळाली. बस बस, थँक्यू, ती त्याला थांबवून आभार मानत म्हणाली. तिला ऐकवणारच नव्हतं कारण ते जीव दडपल्यासारखा जाणवला. थँक्यू नका म्हणू मॅडम. सरांनी माझ्या बायकोचा आणि मुलांचा जीव वाचवला होता. त्यांच्यामुळे आज मी सुखाने जगत आहे. त्यांच्यासाठी तर मी कधी काही करू शकलो नाही. पण तुम्हाला जेव्हा मदत लागेल मी हजर असेन. तुम्ही फक्त हाक द्या. तो ड्रायव्हर थोडंसं भावूक होत म्हणाला. तिने समाधानाने हसून होकारार्थी मान हलवली. मनोमन रुद्रांशचं कौतुक करायला विसरली नाही. ती मग पुन्हा इकडे तिकडे बघत खाली उतरली आणि गाडीने घरी निघाली. तिने बेडरूममध्ये येऊन हळूच वंशचे 2-3 केस उपटले. गाढ झोपला होता तो सौरभच्या कुशीत. तिने हसून पाहिलं दोघांकडे. पुतण्यावर एवढा जीव ओवाळत होता. त्याच्या मुलावर किती प्रेम करेन मग. पियाला का हे प्रेम दिसत नाही. तिने मानेला झटका देऊन बाहेर पडली. गाडी आता दुसऱ्या हॉस्पिटलकडे निघाली होती. सॉरी काका, एवढ्या रात्री बोलवलं मी तुम्हाला. पण तुम्हाला सोडून मी इतकं कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. अंजू आत केबिनमध्ये आल्या आल्या म्हणाली. इट्स ओके बेटा, बोल, काय काम होतं? डॉक्टर रमाकांत चेअरवर बसत म्हणाले. अंजूची थोडीशी चलबिचल झाली. ती रुद्रांशबद्दल त्यांना कसं सांगणार होती?
बोल बेटा, ते पुन्हा म्हणाले तसं तिने 2 पॅकेट त्यांच्यासमोर ठेवले. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तिच्याकडे. ती ताठ बसत म्हणाली, मला या 2 सॅम्पलचे DNA मॅच करून हवे आहेत. कुणाचे आहेत हे? त्यांनी विचारलं तसा तिने सुस्कारा सोडत डोळे बंद केले. तू दिनाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतंस. नंतर खूप दुःख होईल त्याला. रमाकांत तिचं सगळं ऐकून झाल्यावर म्हणाले, मी समजू शकते काका, पण मी सांगितलं ना, जोपर्यंत पूर्ण खात्री होत नाही मी काहीच बोलू शकत नव्हते. आणि आज जे झालं त्याने तेच दुखावले गेले असते अजून. मग 3 वर्षांची सगळीच वेदना उफाळून आली असती. ती अस्वस्थ झाल्यासारखी म्हणाली. बर, आय होप हे DNA मॅच होणार नाहीत. ते खांदे उडवत म्हणाले. आय एम होपिंग फॉर द सेम. ती हलकसं हसत म्हणाली, पण तिच्या हसण्यातली वेदना मात्र लपली नाही. उद्या संध्याकाळी मिळतील रिपोर्ट्स. तोपर्यंत तग धरावा लागेल तुला. रमाकांत उठत म्हणाले, मी कितीही वेळ वाट पाहायला तयार आहे. मला बस निगेटिव्ह रिपोर्ट्स हवेत. तीही उठत म्हणाली, निगेटिव्हच येतील. तो वरचा आहे ना, काहीतरी विचार करून घडवत असणार हे. यू डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. रमाकांत तिच्या डोक्यावर थोपटून धीर देत म्हणाले आणि मग लगेच गंभीर होत म्हणाले, दिनाला जेव्हा कळेल ना की तू त्याच्या आधी मला हे सगळं सांगितलं, माझा गळा जाणार कामातून. डोंट वरी, ती काळजी घेईन मी. ती हलकसं हसत म्हणाली. दोघेही मग बाहेर पडून आपापल्या इच्छित ठिकाणी रवाना झाले. अंजू आता रुद्राज थांबला होता त्या बिल्डिंग खाली होती. अजूनही काही हवालदार दिसत होते तिथे. तिला वर रूममध्ये जायचं होतं. काही मिळण्याची शक्यता कमीच होती. पोलीस झडती घेऊन गेले असणार होते. मग जाणं भाग होतं. तिने तोंडावर हात ठेवत आळस दिला. झोप येत चालली होती डोळ्यावर. पाण्याची बॉटल घेऊन ती थोडंसं पिली. ती मग बिल्डिंगच्या मागच्या बाजूला गेली. कंपाऊंडवरून उडी मारत ती आत उतरली. लिफ्टने वर जाऊ शकत नव्हती. ती मग पायऱ्यांनीच वर निघाली. पायऱ्यांवरून कोणीतरी उतरत होतं. ती पटकन तिथे भिंतीचा आडोसा घेत लपली. कोणीतरी वयस्कर बाई होती. ती गेली तशी अंजू वर गेली. नशीब रूमच्या बाहेर कोणी नव्हतं. अपेक्षेप्रमाणे लॉक लावून सील केली होती. तिने हातात ग्लोव्ह चढवले. खिशातला चाकू काढून ते सील खोललं. नंतर खिशातली एक तार काढून तिने ते लॉक उघडलं. आता माहीर झाली होती ती यामध्ये. ती हळूच दरवाजा उघडून आत गेली. काय कुट्ट झाली होती रूम. सगळं जळून खाक झालं होतं. तरीही ती पुढे बेडरूममध्ये गेली. तिची अवस्था बघून पोलीस येऊन गेलेले दिसत होते. ती आता तिथली एक एक वस्तू पुन्हा चेक करू लागली. सगळी रूम उलतीपालती करून झाली. शेवटी ती बाथरूममध्ये घुसली. तिथेही सगळं चेक करून झालं. तिने वैतागून तिथल्या भिंतीवर हात मारला तशी तिथली एक स्टाईल सटकून खाली आपटली आणि तीही दचकून मागे सरकली. तिने समोर पाहिलं तसा तिचा चेहरा उजळला. चमत्कारच म्हणायचा तो एक चोर कप्पा होता. तिने पटकन आत असलेली काळी हँडबॅग घेतली. ती उचकून पाहिली तर त्यात एक छोटा बॉक्स होता. तिने तो उघडून बघितला तसे तिचे डोळे विस्फारले गेले. आत काचेच्या 4 छोट्या बॉटल्स होत्या ज्यात हिरव्या रंगाचं केमिकल सारखं काहीतरी होतं. तिने पटकन तो बंद करून परत बॅगमध्ये टाकला आणि अजून काही मिळते का बघितलं. हाताला काहीतरी लागलं. तिने काढून पाहिलं तर मेमरी कार्ड होतं. चला, इथे येण्याचा काहीतरी फायदा झाला होता तिला. आता लवकरात लवकर त्यात काय आहे हे बघायला पाहिजे होतं. म्हणजे रुद्राज नक्की काय करत होता ते तरी कळेल. ती रूममधून बाहेर पडली आणि मागच्या बाजूने पुन्हा गाडीमध्ये येऊन बसली. पळणाऱ्या गाडीसोबत तिच्या डोक्यातल्या विचारांनीही गती धरली होती. रुद्राजने ते सगळं लपवून ठेवलं म्हणजे नक्कीच खास होतं. पण एक मोठा प्रश्न होता. रुद्राजकडे ते केमिकल आलं कसं? काय असेल ते? तशा बॉटल्स आधीही पाहिल्या होत्या तिने. येस, गिरीश. रुद्राजने त्याला पकडलं होतं तिच्यासमोरच. त्याच्याकडेही अशाच बॉटल्स होत्या. पण त्यात व्हायरस होते जे तो मुंबईत पसरवणार होता. मग यातही गाडीला करकचून ब्रेक मारला तिने. तो बॉक्स पुन्हा उघडून पाहिला तिने. आत तिच्या हातात जे होतं ते केमिकल होतं की व्हायरस? जे काही असेल ते रुद्राजकडे काय करत होतं? अंजू डोक्याला हात लावून मागे टेकली. रुद्राज नक्की काय करत होता? तिला आता गिरीशला पकडलं त्यावेळेसचे शब्द आठवत होते. आत्ता मी जातोय खरा, पण याचा अर्थ असा होत नाही की तू जिंकलास. तुला आयडिया पण नाही आहे की तुझ्या पुढे काय वाढून ठेवले. ती उठून बसली. गिरीशला नक्की काय म्हणायचं होतं तेव्हा? हेच तर नाही कदाचित. त्याचे साथीदार त्याचं उरलेलं काम करत असावेत आणि रुद्राजला भनक लागली असावी. पण छे, दिल्लीला असताना रुद्राज वेगळ्याच केसवर काम करत होता. त्या केसवर असतानाच तर तो गायब झाला होता. डोकं दुखायला लागलं होतं आता अंजूचं. ती गाडी परत सुरू करून घरी आली. तिचा लॅपटॉप घेऊन ती सौरभच्या रूममध्ये जाऊन बसली. तिने मेमरी कार्डमधला डेटा लॅपटॉपमध्ये उघडून पाहिला. 5 फोल्डर्स होते. तिने काही उघडून पाहिले. काहीतरी लिहिलं होतं. सगळंच सांकेतिक चिन्हामध्ये होतं. तिने एक फोल्डर उघडला तर त्यात व्हिडिओ होता एक. तिने तो व्हिडिओ लावला तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तो जसा जसा पुढे पळत चालला होता तशी तशी तिच्या घशाला कोरड पडत चालली होती. अंग घामाने भरून निघालं होतं. डोकं तर अजून भणभणत होतं. हाताच्या मुठीही आवळल्या गेल्या होत्या. डोळ्यात भयंकर राग उतरत चालला होता. म्हणजे रुद्राज बरोबर बोलत होते. पियाचे डॅड?
मिस्टर कपूर खरंच देशद्रोही आहेत. तिने स्वतःशीच बडबडून तोंडावर हात ठेवला. याचा अर्थ मी बरोबर होते. मिस्टर कपूरना खरंच माहीत पडलं होतं की रुद्रांशना त्यांच्यावर डाऊट आहे. म्हणूनच त्यांनी रुद्रांशना गायब केलं होतं. ओह पिया, मी खरंच बोलत होते गं. तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा खेळ मांडणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर तुझे डॅडच. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.